न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अहिल्यानगर सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, क्लीनरचा मृत्यू तर चालक गंभीर। कठडे उभारा नाहीतर महामार्ग रोखणार, नगरसेवक सुरेश बनसोडे। अहिल्यानगर सोलापूर रस्त्यावरील केदार वस्ती येथे एक अत्यंत भीषण आणि थरारक अपघात घडला आहे। एका भरधाव ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रक रस्त्यालगत असलेल्या 2 ते 3 घरांवर थेट जाऊन आदळला। या दुर्दैवी घटनेत ट्रक चालकाचा सहाय्यक जागीच ठार झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे। अपघात एवढा भीषण होता की यामध्ये संबंधित घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर महामार्गावरून जात असताना केदार वस्तीजवळ चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले। अनियंत्रित झालेला हा अवजड ट्रक महामार्ग सोडून थेट रस्त्याशेजारी असलेल्या वस्तीतील घरांमध्ये घुसला। या अपघातात अक्षय मारुती रोमाडे या सहाय्यकाचा जागीच मृत्यू झाला, तर चालक संकेत राजेंद्र कदम हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। या अपघातामुळे केदार वस्ती परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे। प्रशासनाने या महामार्गावर लवकरात लवकर मजबूत संरक्षण कठडे न बसवल्यास स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन महामार्गावर तीव्र स्वरूपाचे रस्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी दिला आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आज सोलापूर रोड केदार वस्ती येथे जी मोठी दुर्घटना घडली। एक ट्रक जे ड्रायव्हरनी ड्रिंक केलेली होती ते वस्तीमध्ये घुसला व इथे जे काही 7-8 घर आहेत त्यातले 2-3 घरामध्ये घुसून मोठं नुकसान झालं। तर या घटनेला आता आपण जबाबदार कुणाला धरायचं? जे काही हा हायवे झाला त्यावेळेस या नागरिकांनी मागणी केली होती की इथं संरक्षण जे काही कठडे असतील ते बनवा, त्याकडे पूर्णपणे या सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केलं। त्याच्यामुळे आज ही घटना घडलेली आहे। तर माझी आपल्या माध्यमातून त्यांना एक आव्हान आहे की जर लवकरात लवकर हे कठडे बसवले नाही व हे घरांना संरक्षण दिलं नाही तर त्यांना लवकरात लवकर न्याय भेटला नाही तर आम्ही हा सोलापूर हायवे जाम करू व या ठिकाणी रस्ता रोको करू। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।